नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते, विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. वाद झाला वंदे मातरमवरून, जेव्हा इटलीची किटली म्हणाली की मला वंदे मातरम पूर्ण गायचंही नाही आणि ऐकायचं नाही. वंदे मातरम टोटल 6 कडव्याचं, 2 कडवी तर सगळेच गात होते. परंतु 15 ऑगस्टला झालं काय, त्याला काँग्रेसवाले राजमाता म्हणतात, त्या राजमातेला जेव्हा कळलं की 2 कडवी झाली आणि 3रं कडवं गायलं जातं आहे, तेव्हा ती राजमाता लालबुंद आणि आरडाओरडा कालवा करायला. राहुल गांधी पण इकडे तिकडे बघत होते. बिचारे खरगे गुडघ्याचा रोग असल्यामुळे ते काय करू शकले नाही आणि सगळी माकड चेष्टा सगळ्यांनी पाहिली. काँग्रेसवाल्यांनी डिफेंड केलं की ते पूर्ण गायलं, अगदी जितुद्दीन आव्हाड पण त्यामध्ये उतरले. पण शोकांतिक आहे, या राष्ट्रगीताचा अपमान, वंदे मातरमचा अपमान काँग्रेसने का करावं? कदाचित लोक म्हणतील मुस्लिम तुष्टीकरणासाठी. तोही अँगल कदाचित बरोबर असेल, परंतु मला वाटतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो माणूस, मग स्त्री अथवा पुरुष असो, या मातीमध्ये तिचा जन्म झाला नाही, त्या स्त्रीला या मातीप्रती आदर, भाव, ममत्व कसं वाटणार? त्यामुळे वंदे मातरम पूर्ण गायचं नाही, त्याला सोनिया गांधी यांनी विरोध केला. आणि त्यांचं ठरलं आहे की ही भारत माता, ते भारत माता मानत नाहीत. त्या भूमीला जे असंख्य भारतीय, करोडो भारतीय आपली माता मानतात. अगदी सीमेवरचा जवान या मातृभूमीसाठी लढतो. अनेक कवितेमध्ये ए मातृभूमी तुझसाठी जे जनन ते जनन, तुझसाठी मरण ते मरण, असं प्रत्येक काव्यामध्ये ओतप्रत बसलेल्या मातृभूमीचा अपमान काँग्रेस कायम करत आलेला आहे. त्यासाठी त्यांनी तुमच्या देशाची फाळणीसुद्धा केली. हा सुद्धा माझ्या मातृभूमीचा अपमान होता. लडाखसारखा प्रदेश सोडून दिला, हा सुद्धा माझ्या मातृभूमीचा अपमान होता. पाकव्याप्त काश्मीर पण या काँग्रेसच्या कार्यकाळात झाला, हा सुद्धा माझ्या मातृभूमीचा अपमान होता. त्यामुळे सोनिया गांधी नवीन काही करत नाही. या देशाचा अपमान करण्याची एकही संधी त्या सोडत नाही आणि तेच त्यांनी केलं, दुसरं काही केलं नाही. कारण की त्यांना या देशाबद्दल काडी मात्र आत्मीयता नाही. या देशाला उद्ध्वस्त करण्याची स्वप्न कदाचित त्या बघून आलेल्या आहेत आणि त्यामध्ये अनेक मेंढरासारखे बरेच काँग्रेसवाले त्यामध्ये सामील झाले. ते म्हणतील, काही म्हणतील, कारणं देतील. त्यांनी नंतर म्हटलं तुमचा इतिहास काय, वंदे मातरम आमचा इतिहास. काही गरज नाही. अहो, ज्या ब्रिटिश अधिकारी पंचम जॉर्ज त्याच्या स्वागतासाठी जनगण मन जे टागोरांनी लिहिलं ते तुम्हाला संपूर्ण म्हणायला आवडतं, पण ज्या बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी वंदे मातरम या देशासाठी लिहिलं ते तुम्हाला ऐकायला आवडत नाही. शोकांतिक आहे. आणि ही काँग्रेस जनांच्या नसानसात भिनलेली आहे. म्हणजे जेव्हा या वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण झाली, त्यावेळी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यामध्ये सुद्धा एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्यामध्ये ज्यांना मी OBC आरक्षण मारक आमदार म्हणतो, जे कायम आरक्षणाची हत्या करत आलेले आहेत, त्यांना आरक्षण मंजूर नाही, अशा आमदार महोदयांना त्या वंदे मातरमच्या 150व्या कार्यक्रमासाठी ऑफिशियल शासकीय निमंत्रण होतं. परंतु ते डॉक्टर विश्वजित कदम त्या कार्यक्रमाला आले नाहीत. कारण मानसिकता, काँग्रेसी मानसिकता, वंदे मातरमला विरोध करायचा आहे. आणि त्या शासकीय कार्यक्रमाला निमंत्रण असताना डॉक्टर विश्वजित कदम आले नाही. हे ऑन रेकॉर्ड आहे आणि खरं बोलतो. कारण त्यांना अपमान करायचा आहे. वंदे मातरमशी त्यांना घेणं नाही. आपल्या इटलीच्या मातेची जी हुजुरी केली
की त्यांना आनंद वाटतो. कदाचित त्याच्यामुळे इटलीची माता प्रसन्न होऊन एखादा वरदान देईल, बेटा अतिशय चांगलं केलं, वंदे मातरमचा अपमान केला म्हणून ते कदाचित करत असतील. परंतु असे अनेक कडवे देशभक्त आहेत, ते त्याला जाब विचारणार, का करता हो तुम्ही वंदे मातरमचा अपमान? आणि हा वंदे मातरमचा अपमान ए नहीं सहेगा हिंदुस्तान एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.